तर पप्पा म्हणते तिथं लय मोठा अजगर आहे. चला भाऊ कसला मोठा अजगर आहे ते कुठे तर रामकृष्ण हरी मंडळी, तर बंगल्याच्या कडेच्या भिंतींचं काम चालू होतं आणि तिथल्या बाईंनी अचानकच पप्पाला आवाज दिला की तिथं काहीतरी हलतंय. म्हणून आहे ना आम्ही तिथं जाऊन बघितलं तर तिथं हा बाबा होता. तिथं काही कोणी कोणाला इथं कोणाला पकडता येते नाही का? हर्षा जा अजगर पकड तेवढं. अजगर आहे का ती? मग काय अजगरच आहे ना. नाही मग काय वाटतं ती काय आहे? परवडे नाही का? परोड म्हणजे सगळ्यांना तर तो अजगर वाटत होता, पण गुगल बाबाला जसा त्याचा फोटो टाकला तर गुगल वरून ही माहिती मिळाली आणि तिला बघून आम्ही शॉकच झालो. कारण की ज्याला आम्ही बिनविषारी अजगर समजत होतो तो तर सगळ्यात विषारी साप होता, रसेल स्वायपर, म्हणजेच आपल्या भाषेत गोनस साप, जो की भारतात दरवर्षी 25,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतो. आणि ना ह्याची अजून एक खासियत आहे की हा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो. नशीब बाईने याला अजगर नाही समजलं आणि पकडाय नाही गेला, नाही तर इथं वेगळाच कार्यक्रम झाला असता. आणि तुमच्या पण जवळपास असलं काही दिसलं तर त्याच्यापासून लांबच राहा, कारण की असं आपले बेकारी विजेच्या स्पीड नेऊन चावतो. बाकी तुम्ही याला कधी पाहिले का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्याचबरोबर तुमच्या पण जवळपास साप निघतात का नाही ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून टाका राव आणि जुने व्हिडिओ पण बघून टाका. लय क्वालिटी